कोलंबी पण चांगली शिजली आहे बघा. 2 भाग होत आहे. आपला कोलंबी ग्रेव्ही रेडी आहे. नमस्कार सर्वांना. आजची रेसिपी आहे कोलंबी ग्रेव्ही, म्हणजेच मालवणी पद्धतीमध्ये करून दाखवणार आहे. त्यासाठी काय काय लागणार दाखवते मी तुम्हाला, कशी बनवणार. आता मी कोलंबी साफ करून घेतली आहे पूर्ण सर्व, आणि तिला मीठ मसाला आणि लिंबूचा रस लावून ठेवून दिलं. त्यासाठी आता लागणारे साहित्य: बटाटा घेतलाय 1 मोठा, त्याची सालं काढून घेतले, बारीक करून घेतले. कांदा फोडणीसाठी, टमाटर, कढीपत्ता घेतलाय, आणि 1 आलं, लसूण, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. आणि आपला कांदा खोबऱ्याचं वाटण मी तुम्हाला दाखवलंय. ते कांदा, खोबरं, आलं, लसूण हे भाजून घेऊन त्याची पेस्ट करून ठेवलंय वाटण, ते टाकणार आहे. आणि नंतर तुम्हाला मी बनवताना दाखवते. मिक्सरला लावून घेते, सर्व ती पेस्ट करून घेणार आहे. कोथिंबीर, कांदा, 1 टमाटर घेतलाय, 1 कांदा आणि आलं आणि लसूणचे 5 पाकळ्या मिक्सरला फिरवून घेते. मी दाखवते बनवताना. थोडी तेल टाकले, त्याच्यामध्ये मी कांदा टाकले, आणि आता मी कढीपत्ता टाकते. 1 टोमॅटो ग्रेव्ही मध्ये टाकले, आणि हा 1 टोमॅटो मी बारीक करून घेतले. याच्यामध्ये मी बटाटे टाकते. एकदम बारीक करून पातळ घ्यायचे बटाटे कापून, मग लगेच पटकन शिजतात कोलंबी बरोबरच. मोठ्या फोडी ठेवायचे नाही, तर पातळ सालं काढून घ्यायची बटाट्याची. आता मी थोडा वेळ 10 मिनिटं ठेवते. वरती पाणी ठेवलंय त्याच्यावरती, नंतर दाखवते तुम्हाला. वाटण टाकते. आता आपण काढून दाखवते. कलर पण छान आलाय, बटाटा पण चांगला शिजलाय. थोडासा कच्चा आहे, त्याचा शिजून जाईल. आपली कोलंबी पण चांगली शिजली आहे बघा. 2 भाग होत आहे. तर याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते. 2 चमच टाकले. 1 कवड तर लागतं. 1 कवड खोबरं, कवड आणि 1 कांदा, असं करून ते सगळं भाजून घ्यायचं. सुकं किंवा ओला नारळ कोणता पण चालेल. सुका नारळाची कवर किंवा ओला नारळाची कवर. कांदा खोबरं भाजून घ्यायचं. आता मी हे सर्व गरम पाणी पण टाकले. तर जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी ग्रेव्ही बनवायची. आमच्या भाषेमध्ये पिकलं मालवणीमध्ये, जेवढी भातासोबत किंवा तुम्हाला भाकरी चपाती सोबत. जास्त पातळ नाही करायची, म्हणून तर वाटण जास्त लागतं. ह्याला मी चांगली उकळ देते करायला. याच्यामध्ये आता मी चिकन मसाला पण टाकणार आहे थोडासा. ह्याला चांगली आता उकळ आली ना, मग आपला कोलंबी टिकलं ग्रेव्ही रेडी आहे. ते 1 उकळ काढायला देणार. चिकन मसाला 2 चमचे टाकते. ह्याला आता 10 मिनिटं ठेवते, 5-10 मिनिटं. नंतर मी तुम्हाला दाखवते. आपली कोलंबी झालंय. आपला कोलंबी ग्रेव्ही रेडी आहे. त्यासोबत तांदळाची गरम गरम भाकरी. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात.